आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। शरद पवार यांनी मोठं विधान केलंय, महाविकास आघाडी 225 जागा जिंकेल असं ते म्हणतात आणि ज्या नेत्यांना पक्षाने मान दिला, सन्मान दिला, जनतेने ज्यांना मान सन्मान दिला त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायची असं सुद्धा म्हणतात। एक इशारा आहे महायुतीला? असा इशारा वगैरे काही नाही। आता शरद पवार सुद्धा त्यांच्या पद्धतीने बोलायला सुरुवात करायला लागले। कोणतं कॅल्क्युलेशन्स आहे, कोणतं गणित आहेत काय माहिती नाही, परंतु आता आम्ही जिंकणार आहोत, आम्हाला आता यश चांगलं मिळेल असं बोलणं हे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षाचे नेते असे बोलत असतात, एक घोषणा करत असतात ते कार्यकर्त्याला बूस्ट करण्यासाठी, म्हणून बूस्ट करण्यासाठी केलेली त्यांनी ही पोकळ घोषणा आहे। या घोषणेचा जनतेवर काही परिणाम होणार नाही। संजय राऊत ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत, आज राज्याची जी परिस्थिती आहे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे, कायदा सुव्यवस्थेवर, आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांचा त्यांनी युजलेस असा उल्लेख केलाय। त्या माणसाचा डोक्यामधला जो किडा आहे ना तो त्याला शांत बसू देत नाही, तो पागल माणूस आहे। गृहमंत्र्यासारख्या माणसाला उपमुख्यमंत्र्याला तो युजलेस म्हणतो। यांना ते थ्रूलेस असले पाहिजे, यांना फेकून देण्याच्या लायकीचे ते कचरा कुंडीतले। आणि म्हणून असं तुम्ही एखादा माणूस काम करताना त्याच्यावर आरोप प्रत्यारोप लावून त्याला कसं डॅमेज करता येईल हा नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न हा संजय राऊत करतोय। मिंदे सरकार पुन्हा एकदा त्यांनी तुमच्यावर पण टीका केलेली आहे, बेकायदेशीर आहे म्हणताय, वारंवार तुमचा बेकायदेशीर उल्लेख केला जातोय। बेकायदेशीर करू द्या ना, सरकार आमचं चाललंय ना, त्यांच्या बोलण्याने सरकार चालत नसतं। बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जी आहे ना, घटना जो घटनेचा ते सन्मान करतात ती घटना वाचा, आणि त्या घटनेनुसार आज मुख्यमंत्री या पदावर बसलेले आहेत आणि राज्यकारभार चालवत आहेत। जर बाबासाहेब आंबेडकरची घटना तर तुम्हाला जर मान्य नसेल तर घटनेच्या नुसार असलेले हे मुख्यमंत्री आहेत। कावेरी नाकवा तुमची बहीण नव्हती का असा टोला सुद्धा लगावलाय त्यांनी। कावेरी नाकवा जो ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये कावेरी नाकवा ज्या होत्या त्या तुमच्या बहीण नाहीत का असा प्रश्न विचारतात। लाडकी बहीण योजनेला धरून त्यांनी हा प्रश्न केला। आमचं सरकार काय करतं त्या कुटुंबाला माहिती आहे। प्रत्येक गोष्टीची आम्ही मीडियामध्ये आणणं, मीडिया ट्रायल करणं हे आम्हाला शक्य होणार नाही, म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका। आम्ही प्रत्येक नागरिकाची काळजी घेतो। विधानसभेसाठी 160 ते 170 जागांचा दावा जो आहे तो भाजप करते आणि भाजपचे स्थानिक नेते आता दिल्लीश्वरांच्या संपर्कात आहे अशी सुद्धा माहिती येते। कुठेही मित्रपक्षांसोबत तडजोड करू नका अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे। काय वाटतं, जागा वाटपामध्ये मोठा संभ्रम निर्माण होईल, पुन्हा काहीतरी घडेल अशी सुद्धा चर्चा झडते? काय होणार नाही, माहितीची चर्चा अत्यंत व्यवस्थितपणे सुरू होईल आणि व्यवस्थितपणे जागा वाटप होईल, याचा निर्णय हे तिन्ही नेते घेतील, म्हणून त्याच्यावर चर्चा वादविवाद असं काही होणार नाही। विधान परिषद निवडणुका आहेत, हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे, जनता प्रश्न विचारते। प्रत्येक पार्टीच्या वरिष्ठांनी आपल्या आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आहे, त्यामुळे राज्यातील प्रश्न एकीकडे, हॉटेलमध्ये नेते दुसरीकडे, राज्यात बेरोजगारी आहे, गरिबी आहे, नेते हॉटेलमध्ये आहेत, बरेच प्रश्न विचारले जातात, चर्चा होते। असं नाही, हा एक दिवसाचा प्रश्न आहे, एक दिवस तो यासाठी की सर्वजणांनी एकत्रित यावं, एका ठिकाणी बसावं, एका ठिकाणाहून मतदानाला जावं, एवढा त्यातला अर्थ आहे। हॉटेलमध्ये जाऊन आता सगळ्यांना माहिती हॉटेलमध्ये थांबलो, मग हॉटेलमध्ये काय डीलिंग होत असतात का? तिथं जेवणे आणि तिथून मतदानाला येणे, एक सगळ्याचा चांगला मेसेज जावणे, एवढं त्याचा मागचा अर्थ आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।